नाही, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे. आत्ता सत्तार शेठना सांगितलं की आमची युती करण्याची इच्छा आहे, पण युती करीत असताना सन्मानपूर्वक युती झाली पाहिजे ही आमची इच्छा आहे. कारण आम्हाला शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की बाबा तुम्ही बँकेच्या बाबतीत युती करा आणि युती करून लढा. पण आता जसं सत्तार शेठना सांगितलं बाबा सन्मानपूर्वक युती झाली पाहिजे, आम्ही त्यासाठी तयार आहे. त्यामुळे शिवसेनेनेच का माघार घ्यायची? म्हणजे आता ते भाजप पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर सुद्धा दावा करत आहे. नाही, माघार कुठे घेतली आम्ही? माघारीचा विषयच नाही ना, अजून फॉर्मच भरले नाही तर माघार घ्यायचा विषयच येत नाही. अजून आमची युतीची बैठक होणार आहे. आता ही आमची पक्षाची बैठक झाली, आता युती संघ बैठक होईल आणि युती संघ बैठक त्यांचा प्रस्ताव काय येतो काय नाही तशा पद्धतीनं आम्ही शिंदे साहेबाला कळवू. तुम्ही आता माघार तर घेतली आहे याच्यातला, तर त्याच्यातला असं अर्थ निघतो की अब्दुल सत्तारांनी जिल्हा बँकच्या बदल्यामध्ये विधान परिषद माघारी घेतली. आता हे तुम्ही जे प्रश्न विचारला याच्यामध्ये संजनाताई, सन्माननीय बोरनारे सर आणि भोमरे साहेब आम्ही सर्व होतो. आजही मी तुम्हाला क्लिअरिफिकेशन देऊन टाकतो का माझ्या परिवाराचा, शब्द ऐकून घ्या, माझ्या परिवाराचा चेअरमन व्हाईस चेअरमन होणार नाही. संपला काम. दुसरा विचार. आता याच्यापेक्षा काय पाहिजे? हाचा आरोप तुमच्यावर मागे पण झाला की तुम्ही तुमच्या मुलासाठी विधान परिषदेमध्ये तुम्ही अर्ज भरला, सामान्य शिवसैनिकांसाठी नाही भरला. प्रश्न असा आहे की सर्वाला मोकळी होती, कोणाला मी नाही म्हणलं का? कोणीही भरायला तयार नाही म्हणून मी माझ्या मुलाचा भरला. तुम्ही अजून एक याचा बी बद्दल मी एकनाथ शिंदे साहेब होते, मी होते, भोमरे साहेब होते, बोरनारे सर होते, ताई पण होत्या. मी त्यांना स्पष्ट बोललो की साहेब मी तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी मागितली, माझ्या मुलाला उभा करायचं होतं तर मग मी उमेदवारी मागितली नसती माझ्या पक्षाकडे? मी तुम्हाला बोललो का माझ्या मुलाला उभा करायचं? मी तुम्हाला बोललो का सर? ताई तुम्हाला बोललो का? मी कोणाला बोललोच नाही. तुम्ही हेच कन्फ्यूज करू लागला कोणतरी. मी कोणी नाही भरलं, पण माझ्या पक्षाचे समजा जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, विधान परिषद, हे सर्व आमचे जे शिवसेनेच्या नावाने हा स्वर्गीय बाळासाहेबापासून जिल्हा ओळखला जातो त्या ठिकाणी आम्ही इतका बॅटफूटवर गेलो होतो. त्याची कारणं बी शोधावी लागेल. मग कारणं शोधले तर स्थानिक लेवलवर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी नियोजनबद्ध आमच्या लोकांना, जो तुम्ही पाहिला असेल, एक दिवस अगोदर बोलले का आता तुमची युती तुटली, तुम्ही तुमचं काय करणार? तुम्ही रात्री तुम्हाला बोलले आणि 100 काही जागा भरायच्या आहे तर 100 काही जागेवर तुम्हाला उमेदवार पाहण्यासाठी 50 एनओसी लागतात. तिथे आम्ही मात खाल्ली. जिल्हा परिषदला सिल्लोड सोयगाव सोडून मी सांगितलं यांना, सर्व सन्माननीय तिघही इथे नेते आहेत, आमदार आहेत, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही युती करा. पक्ष लेवलवर ज्यावेळेस आमची चर्चा झाली, सिल्लोड सोयगाव का नाही आहे का मला एखादाही मताचं त्यांचं परिवर्तन तिकडून होऊन मला मतं मिळत नाही, तिथे करून काही फायदा नाही. त्यांची अडचण बी आहे, माझी बी अडचण आहे, तर ती अडचण त्यांची दूर झाली. जिल्ह्यामध्ये युती करायचं सांगितलं. नंतर काय झालं, कसं झालं, कशा पद्धतीने झालं? शहराच्या आजूबाजूचे 19 मतदारसंघ आहे. या शहराच्या, संभाजीनगर शहराच्या आजूबाजूला 19 मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ आम्ही जिंकलो, बाकी पुरेचे पुरले आम्ही हारलो. तर हारण्याचे कारण काय? महापालिकेचा इफेक्ट लगेच जिल्हा परिषदेला पडला. जिल्हा परिषद झाल्यानंतर मग आमची जिल्हा परिषदमध्ये सालोना सालोप्रमाणे वर्चस्व होता. 2च मताचा फरक होता, काही फार मोठा फरक नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे यांच्याकडे एक यांचा मित्र आणि माझाही मित्र आहे राम हरी बापू, ते निवडून आले. म्हणजे 22 आमचे 23 त्यांचे होते. काही फार मोठा फरक नव्हता, पण त्या ठिकाणी आम्हाला दगाफटका बसला. अशा पद्धतीने एक एक संस्था, हे पहा मी आताही बोलू लागलो, स्पष्ट बोललो, आमच्या नेत्यालाही बोललो, आमच्या संस्था आम्हाला हरवून कदाचित काँग्रेस, शरदचंद्रजी पवारसाहेबांचे पक्ष असेल किंवा अजून उबाटा असेल, या लोकांनी आमचा पद घेतला असता तर आम्हाला त्याचं वाईट बी नाही वाटलं असतं. पण आमचाच मोठा भाऊ आमच्या छोट्या भाऊवर अशा पद्धतीने करेल तर आज तर संकटामध्ये मी आणि हे आहे, आम्ही दोघंही संकटामध्ये. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने हे सर्व येणार आहे. मी तुम्हाला सांगतो, कोणालाही हे जे ज्या पद्धतीने रणनीती चालली ही मी आपल्या जिल्ह्याची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला सांगितलं, उपमुख्यमंत्री महोदयाला सांगितलं. याच्याबद्दल तुमचा जो गोड गैरसमज झाला, हो साहेब, गोड गैरसमज यांचा जो झाला का मी बँक घेतली, बँकेमध्ये मी आता याच्यापेक्षा स्पष्ट काय करणार, पण माझा मुलगा माझ्या जागेवर बी उभं राहायचं नाही, तर मग आता तो कमालच झाली. पण आता या निवडणुकीमध्ये संघर्ष तुमचा आणि भाजपचा दिसणार, कारण भाजप
भाजपचंही असं म्हणणं आहे की गेल्या 2-3 वर्षात बँकेत खूप वाटोळं झालेलं आहे. हो. त्यामुळे आता आम्हाला यावं लागेल. हा, बँक सुधारावं लागेल. बरोबर आहे. बँकेचा वाटोळा असं करा ना, तुम्हीच माहितीच्या अधिकारामध्ये, तुम्ही तर पत्रकार आहे हो. DDRला आमच्याकडं जे 2.5 वर्षामध्ये काय प्रॉफिट आला, काय नुकसान झाला त्याचं बघून घ्या आणि त्यानुसार त्यांनाही दाखवून टाका की हे पहा आता हे लेखी, याच्याशिवाय तुम्ही दाखवा का पहिले बँकेची परिस्थिती काय होती, आता बँकेची परिस्थिती काय. या सर्व गोष्टी ज्या आहे ना, हे राजकारणामध्ये निवडणुकीचा प्रचार करण्याची त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे हीच तर खाऊ लागली. संघर्ष वेगळा आहे म्हणजे भाजप आणि हे पहा, आम्हाला वरून आदेश आहे का भारतीय जनता पार्टी सोबत सन्मानपूर्वक खासदार महोदयांनी बोलल्याप्रमाणे युती करा. त्यांनी ती युती केली तर आम्ही युतीला तयार आहे. त्यांनी युती नाही केली तर मग शेवटी निवडणूक तर आम्हाला लढावंच लागेल. आमचा पक्ष म्हणून आमच्या पक्षामध्ये आम्ही 6 आमदार 1 खासदार यांना स्पष्ट शब्दामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे बोलले का निवडणुकीची तयारी करताना आपण सन्मानपूर्वक निवडणूक लढा, महायुतीमध्येच लढा किंवा भारतीय जनता पार्टी तुमच्याशी युती करत असेल तर त्यांच्यासोबत बसून लढा. झाला का? आता या सगळ्यामध्ये तुम्ही जे 2 दिवसापासून वक्तव्य करता भाजपविषयी, त्यावर तुम्ही आजही ठाम आहे? आता वक्तव्य केलं म्हणून तर इतकी वाचा फुटली, म्हणून तर चर्चा झाली, म्हणून तर ही सर्व चर्चा सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला यांच्या समोर मी मांडली. त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो. आता त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदय त्यांच्या लोकांना काय संदेश देतात ते देतील. आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला स्पष्ट शब्द दिला का युतीचा धर्म तुम्ही पाळा. युतीमध्ये आपल्याही 4 जागा आहे. आता आमची एक बिनविरोध निवडून आली ठाण्याची समजा, तर अजून बी आमच्या 3 जागा आहेच ना. ते काय नाही आहे असं कसं होणार आहे. त्या 3 जागा आहे आमच्या, म्हणून आमचे मतं पूर्ण महायुतीला दिल्या जाईल, याच्यामध्ये कुठेही शंका नाही. राहिला प्रश्न बँकेचा, 2-1 सोबत केलं तर ती चर्चा होणार नाही. आणि आधीसारखाच धक्काफटका झाला तर जिल्हा परिषद महापालिका तो आम्ही आमची तयारी आहे. मग हे कशासाठी बसलो आम्ही त्यासाठीच बसलो. यावेळेस पूर्ण तयारी आहे. याच्या आधी कधी बसलोच नव्हतो. हा, त्याचा तर फायदा लागला, मिळाला त्यांना. नाही, पण साधा सरळ प्रश्न आहे की तुम्ही जे वक्तव्य केले होते त्याच्यावर तुम्ही आजही ठाम आहात का? भाजपा तुमचं मुंडकं मोडतंय वगैरे वगैरे? अरे जे मी शब्द सांगितले त्याच्यावर तर सर्व चर्चा ऐकून, अरे तुम्ही माझा ऐका ना, नाही तुमचं नाही माझा ऐका ना. जो शब्द मी तुम्हाला बोललो तेच शब्द माझ्या उपमुख्यमंत्री महोदयाला बोललो, तोच शब्द मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो की आमच्या जिल्ह्याची लढाई सांगितली. मी पुऱ्या राज्याची देशाची नाही सांगितली. का जिल्ह्यामध्ये आम्हाला जो त्रास होतोय हे त्रास भविष्यामध्ये होऊ नये. हे झाल्यानंतर आम्ही सत्तेमध्ये का विरोधमध्ये हे आम्हाला कळत नाही. सर्वांचा, कन्नड असेल यांचा विचारात घ्यायला पाहिजे, वैजापूर यांना घ्यायला पाहिजे, सिल्लोड मला घ्यायला पाहिजे, जिल्ह्यामध्ये यांना घ्यायला पाहिजे. प्लस यांचा मुलगा आमदार आहे पैठणमध्ये, त्यालाही जिल्ह्याचे नेतृत्व करू लागले म्हणजे खासदार आहे. आणि त्यांचा मुलगा जो आमदार आहे त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. हीच परिस्थिती आमच्या पक्षाची. आतापर्यंत काय झालं की आमच्या पक्षाला कुठंही कोणीही जोडण्याचं काम केलं नाही. आता जोडण्याची जबाबदारी खासदारवर आहे. तर खासदार साहेब काय रोल आता हे करतात हे तुम्हाला या पहिल्या निवडणुकीमध्ये दिसेल. आता पालकमंत्र्यांची नाही का काही जबाबदारी? आहे ना, ते मुंबईला मीटिंगमध्ये तेही होते ना साहेब. त्यांनी जोडण्याचे आता ते जे काही चुकलं नाही चुकलं आता सर्व जोडणार साहेब. एक कोणाला तरी प्रमुख करावं लागेल, म्हणून प्रमुख करण्याचं काम जिल्हा लेवलला कोण पुढारी आहे? आता आम्ही तालुक्याची पुढारी आहे, जिल्ह्याची पुढारी हे, म्हणून जिल्ह्याची सर्व जबाबदारी यांनी घ्यावी. पालकमंत्री महोदय असतील, आमचे जयस्वाल साहेब असतील, जे आमचे 6 आमदार आहे, आम्ही 6च्या 6 आमदाराची जबाबदारी यांच्यावर दिलेली आहे. आता ही जबाबदारी निवडणूक लेवलवर पक्ष म्हणून शिवसेनेच्या सन्मानाने युती कशी होती हे पाहायला मिळालं. पण निर्णय तर घेण्यासाठी हे समोर आहे. पण यावेळेस सगळी तयारी आहे. सर्व तयारी आहे. आम्ही जे धोका खाल्ला साहेब, आम्ही जे धोका खाल्ला ते धोका आम्ही खाणार नाही. प्रसंगी जे होईल त्याची तयारी. शेवटी आम्हाला राजकारण करायचं आहे. आमच्या सर्वाचा, आमच्या ही लोकल संस्था आहे, ही जी शेतकऱ्याची संस्था आहे. आणि आम्ही एक अजून ठराव केला आमच्या शिवसेनेकडून का आमच्या शिवसेनेचा सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला देऊन टाकला. ते ज्याला चेअरमन करतील, ज्याचं नाव घोषित करतील तो चेअरमन होईल. हे बी तुम्हाला मी स्पष्ट, मी माझा तो नाव मला नाही करायचं आहे, पण दुसऱ्याला कोणाला करायचं आहे ते आमचे नेते ठरवतील.
सगळे अधिकार त्यांना आहे. हा आता काय करणार याच्यापेक्षा आमच्याकडे आहे नाही, आम्ही सर्व समोर आहे बँकेचेच नाही सगळ्याच बाबतीत सर्व ते त्यांना नाही अधिकार आहे. नाही हे बी आपण हे जे स्पेशल आपण त्या दिवशी मीटिंग मध्ये जे ठरवलं ते यांना माहित नव्हतं ना. ते सगळ्याला मान्य आहे. हा. तर आम्ही सर्व त्याच्यामध्ये आमचा पक्ष कसा है सर सलामत तो पगड़ी सर ही नहीं रहेगा तो पगड़ी बांधेंगे का इसके लिए अभी हमारा सर सलामत भी रहना उसका रिमोट कंट्रोल जोड़ने का काम फेविकॉल का डब्बा इनके पास दिए है इन्होंने सबको लेना सबको जोड़ना सबका सम्मान करना और निवडणूक उन्होंने करना इसके लिए तुमको हिंदी में बोल देना कि हिंदी वाले बोलेंगे हमको हिंदी में तो बोले ही नहीं तो ये इस तरह की हमारी जो स्ट्रैटेजी वहाँ ठहराई गई वो सम्मानीय मुख्यमंत्री महोदय ने भी हमको पूरा सम्मान दिया उप मुख्यमंत्री तो हमारे सबके रिमोट कंट्रोल है वो जो बोलेंगे वो अंतिम हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.